कल भी अम्बेडकर से डरते थे, तुम आज भी डरते हो और तुम डरते रहोगे और ये डर हमें अच्छा लगा और ये डर होना ही चाहिए. मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य जे स्त्रीला दिलंय ते स्वातंत्र्यामुळे मी आज बाहेर बोलू शकते. किंवा मी जेव्हा एअर होस्टेस होते, मी जेव्हा जॉब करत होते त्यावेळेस मला ते स्वातंत्र्य काय होतं हे मला कळून चुकलं. तो व्हिडिओ होता नागपूरचा आणि तो माझा पहिला कार्यक्रम होता आणि पहिला स्टेज होता तो माझा आणि मी तो स्टेज शेअर केला होता सुजात आंबेडकरांसोबत आणि तो धम्म सकाळचा कार्यक्रम होता आणि आपल्यासारख्याच 21-22 एजच्या मुलाने तो कार्यक्रम एकट्याने कार्यक्रम घेतला होता आणि त्याने मला मेल केला की ताई असं आहे आपल्या समाजाचे आहेत. तर त्याने ज्या पद्धतीने तो मेल लिहिला होता त्या मेलला बघूनच मी तो कार्यक्रम हो म्हणून टाकला की तो इतका प्रोफेशनल होता आणि तो इतका संयमी होता, त्याने इतकं व्यवस्थित त्याचे शब्द मांडले होते की ते मला खूप जास्त आवडले. मग तो मी कार्यक्रम हो बोललो आणि मग आम्ही नागपूरला गेलो. धम्म सकाळ म्हणून कार्यक्रम होता तो. त्या कार्यक्रमात गेल्यानंतर तो क्राऊड, बाबासाहेबांचं ते वेड आणि ते सगळं बघून ते डायलॉग आपोआपच वाटलंही नव्हतं की हा डायलॉग एवढा प्रसिद्ध होईल. एक्झॅक्टली. म्हणजे डायलॉगचा एक्झॅक्ट अर्थ असा आहे की बाबासाहेबांना घाबरतात यासाठी नाही की त्यांनी तलवार घेऊन युद्ध केलं, पण त्यांच्या पेनात इतकी धार होती की त्यांनी हजारो वर्षांचं ते गुलामगिरी आपल्यासाठी मोडून टाकली.